नमस्कार माझ्या छोट्या छोट्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आज आपण एका खूपच मजेशीर आणि महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत. तयार आहात ना सगळे? चला तर मग. चला पटकन आपापल्या खिडकीतून बाहेर डोकावून बघा बरं. आज बाहेर हवा कशी आहे? कडक ऊन आहे की मस्त गार वारा सुटलाय की पाऊस पडेल असं वाटतंय? तर आपण जे बघतो ना, म्हणजे ऊन, थंडी, पाऊस, त्यानुसारच आपले कपडे बदलतात, हो की नाही? म्हणजे बघा, जेव्हा खूप गरम होतं तेव्हा आपण पातळ सुती कपडे घालतो, आणि जेव्हा खूप थंडी वाजते तेव्हा अगदी बरोबर, आपण स्वेटर घालतो. आणि जर पाऊस पडत असेल तर रेनकोट लागतोच. यालाच आपण म्हणतो, जसा ऋतू तसा वेश. चला तर मग हे ऋतू एकदम पक्के लक्षात ठेवण्यासाठी आपण एक छान गाणं म्हणूया. सगळे माझ्यासोबत गाणार ना? चला सुरू करूया. उन्हाळा आला गरम झाले, उन्हाळा आला गरम झाले, पातळ कपडे घालूया, थंडगार सरबत पिऊया. पावसाळा आला, छत्री घ्या. पावसाळा आला, छत्री घ्या. रेनकोट घालून फिरूया, कागदाची होडी सोडूया. हिवाळा आला, थंडी वाजली, हिवाळा आला, थंडी वाजली, स्वेटर कानटोपी घालूया, गरम गरम सूप पिऊया. क्या बात है! किती सुंदर गायलात तुम्ही सगळे. आता गाणं तर झालं, मग आता थोडा खेळ होऊन जाऊ दे. मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे, तुम्ही ती ओळखायची. चालेल ना? बरं, आता हे बघा, हे चित्र कशाचं आहे आणि आठवून सांगा बरं, आपण हे कधी वापरतो? अगदी बरोबर, ही आहे छत्री. पावसात आपण ओले होऊ नये म्हणून ही आपली मदत करते. पावसाळ्यात तर ही आपली बेस्ट फ्रेंडच असते. आता पुढचं चित्र बघा. हे मऊ मऊ उबदार काय आहे आणि आपण हे कधी घालतो? शाब्बास, एकदम बरोबर ओळखलत. हा आहे स्वेटर, जो आपल्याला थंडीच्या दिवसात कुडकुडायला लावत नाही, उलट एकदम छान उबदार ठेवतो. वा, किती हुशार आहात सगळे. पहिला खेळ तर तुम्ही मस्तच खेळलात. आता आपण दुसरा खेळ खेळूया. ह्यात आपल्याला ऋतू आणि कपड्यांचा योग्य जोड्या लावायच्या आहेत. खूप मजा येणार आहे. इथे बघा, रिमझिम पाऊस पडतोय, म्हणजे हा आहे पावसाळा. मग या पावसाळ्यात आपण कोणते कपडे वापरणार? विचार करा. बरोबर, रेनकोट आणि छत्री, एकदम परफेक्ट जोडी. आता इथे बघा, खूप थंडी वाजतीये. हा आहे हिवाळा. मग ह्या बाळाला थंडी वाजू नये म्हणून आपण त्याला काय देऊया? हां, स्वेटर, कानटोपी आणि मफलर, म्हणजे बाळ एकदम उबदार राहील. आणि आता हे शेवटचं चित्र. अरे बापरे, किती कडक ऊन आहे. हा आहे उन्हाळा. मग या उन्हापासून वाचण्यासाठी कोणते कपडे घालायचे? अगदी बरोबर, सुती शर्ट, फ्रॉक आणि सगळ्यात महत्वाचं, डोक्यावर टोपी. क्या बात आहे, जोड्या तर तुम्ही अगदी अचूक लावल्यात. आता आपला शेवटचा आणि सगळ्यात मजेशीर खेळ. यातनं थोडंसं डोकं चालवायचं आहे. तयार आहात ना तुम्ही सगळे? माझा पहिला प्रश्न आहे, आपण उन्हाळ्यात म्हणजे जेव्हा खूप गरम होतं तेव्हा स्वेटर का बरं घालत नाही? जरा विचार करा. कारण उन्हाळ्यात आधीच खूप गरम होत असतं आणि त्यात जर आपण स्वेटर घातलं तर आपल्याला अजूनच गरम होईल, खूप घाम येईल आणि आपल्याला अजिबात बरं वाटणार नाही. आता माझा दुसरा प्रश्न. विचार करा, जर आपण पावसामध्ये सुती कपडे घालून बाहेर गेलो तर काय होईल? अरे देवा, सुती कपडे तर पाणी लगेच शोषून घेतात. याचा अर्थ आपण पावसात गेलो तर पूर्ण ओलेचिंब होऊन जाऊ. आणि ओल्या कपड्यांमध्ये जास्त वेळ राहिल्यामुळे सर्दी खोकला होऊन आपण आजारी पडू शकतो. म्हणूनच पावसाळ्यात रेनकोट किंवा छत्री खूप गरजेची असते. तर माझ्या हुशार मित्रांनो, आजच्या या गाण्यातून आणि खेळातून आपण खूप छान गोष्टी शिकलो. चला, एकदा पटकन आठवूया की आपण काय काय शिकलो. आपल्याला आता उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे 3 मुख्य ऋतू छान ओळखता येतात. हवामानानुसार योग्य कपडे घातले की आपण आजारी पडत नाही आणि निरोगी राहतो, हेही आपल्याला कळलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या ऋतूत कोणते कपडे का घालायचे यामागचं कारण हे आपल्याला आता समजलं आहे. मग आता तुम्ही सगळ्यांनी एक काम करायचं. उद्या सकाळी उठल्यावर खिडकीतून बाहेर बघायचं, हवा कशी आहे ते ओळखायचं आणि त्यानुसार कोणते कपडे घालायचे हे स्वतः ठरवायचं. आणि हो, हे आपल्या आईबाबांना नक्की सांगा की तुम्ही ते कपडे का निवडले. कराल ना? चला तर, पुढच्या वेळी भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.